बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार। निकाल जाहीर झाले। भाजपने मुसंडी मारली, जवळजवळ 225च्या आसपास महायुती गेलेली आहे। संजय राऊतांनी सकाळी येऊन सांगितलं की नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, पण या गोष्टीला महत्त्व न देता शेवटी असं असतं की जो जीता वही सिकंदर। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाचे जे उमेदवार विजयी झाले त्यांचं सर्वात पहिली हार्दिक अभिनंदन। आता येऊया आपण पुढच्या विषयाकडे। मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंद आहे बिंदासच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलेलो आहे। 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता, तो जर तुम्ही पाहिला तर मी असं म्हटलं होतं की दोघांना पाठ मिळणार सत्तेचा आणि तिघांची खाट पडणार, आणि जवळपास तसंच चित्र आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना सत्तेचा पाठ मिळालाय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांची खाट पडलेली आहे। भाजपने हिंदुत्वाचा जो मुद्दा हाती घेतला, मला असं वाटतं तो आणि लाडक्या बहिणी, आपल्याला वर्षाला बसल्या जागी 18,000 रुपये मिळणार या विचाराने या 1.5 कोटी लाडक्या बहिणी आणि त्यांचे नवरे म्हणजे 3 कोटी झाले। या लोकांनी हे मतदान, मला सध्या असं वाटतं की ती महायुतीला केलेलं आहे, कारण विकासापेक्षा हिंदुत्व आणि 1500 रुपये हे महाराष्ट्राच्या राजकारणावर भारी पडले असं चित्र आहे। भाजपने एक गोष्ट फार प्रामुख्याने धरली, बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे। महाराष्ट्रातील भरपूर लोकांना हे कळलं, मात्र दुर्दैव की एक आहे तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे हे ठाकरे बंधूंना कळलं नाही, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। आज जर तुम्ही मतविभागणी बघाल तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकण याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जर स्थिती पाहिली तर एकत्र आले असते तर कदाचित थोडंसं चित्र वेगळं असतं। म्हणजे जिथे राज ठाकरे सांगत होते की मी सत्तेत जाईन, सत्तेमध्ये माझा वाटा असेल, की मेकर आपण असू, तो सगळा दावा फोल ठरला आहे। काल मी हा व्हिडिओ बनवत होतो तो पहिल्यांदा एकाही ठिकाणी मनसे आघाडीवर नव्हती, त्यामुळे मनसेला एखादी दुसरी जागा मिळणार की त्यांचा शून्यावरच ते आवरणार हे बघणं उत्सुकतेचं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बरीच कामं मराठी माणसांसाठी केली। कोळी समाज असेल किंवा पालक असतील, शिक्षक असतील, कर्मचाऱ्यांना कामावर काढून टाकलं ते गेले राज ठाकरेंकडे, कोळी बांधव अन्याय होत असेल तिकडे तर ते गेले राज ठाकरेंकडे, शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नाही ते गेले राज ठाकरेंकडे, बेस्टचे जे चालक आहेत, वाहक आहेत त्यांना पगार नाही मिळत, बोनस नाही मिळत ते गेले राज ठाकरेंकडे। राज ठाकरेंकडे त्यांच्या बंगल्यावर अनेक लोक आपापल्या तक्रारी घेऊन गेल्या, राज ठाकरेंनी ते प्रयत्नही केले, पण तरी देखील मनसेला मतं मिळाली असतील थोडीफार, पण मनसेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही। मनसेला फक्त गोंजाळण्याचं काम भाजपने केलं, आतून मदत केली नाही। जर ती केली असती तर कदाचित अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अविनाश जाधव हे सगळं निवडून आले असते। त्या उलट राज ठाकरे यांनी बरीच मदत केली। त्यांनी तर सांगूनही टाकलं की महायुतीचा मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतील, हे सर्व त्यांनी सांगितलं, पण भाजपकडून हवं तसं सहकार्य राजला मिळालं नाही। उलट उद्धव ठाकरेंच्या मतांवर डल्ला मारून मनसेने अप्रत्यक्षपणे भाजपला म्हणा किंवा महायुतीला मदत केली। आता मनसेचं पुढचं भवितव्य काय असणार, कारण मनसेचा जर एकही आमदार निवडून आला नसेल आणि मनसेने अनेक भागात कामं करूनही जर मराठी मतदार मनसेकडे गेला नसेल तर ती फार खेदजनक आणि दुःखाची गोष्ट आहे। म्हणजे राज ठाकरेंनी कामं करायची, राज ठाकरेंनी विजन दाखवायचं, राज ठाकरेंनी एकदा तरी सत्ता द्या असं सांगायचं, पण मराठी माणसाने त्यांच्याकडे पाठ फिरवायची। उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तेच घडलं। संजय राऊत ज्या पद्धतीने किंवा सुषमा अंधारे ज्या पद्धतीने अटॅक करत होते ते कदाचित एक तर लोकांना आवडलं नाही। दुसरी गोष्ट, शिंदेनी शिवसेना फोडली, जर लोकांना वाईट वाटलं असतं तर कदाचित ठाकरेला त्यांचा फायदा झाला असता, पण तसाही होताना दिसत नाही। त्यांचे जे काही 17, 16, 18 उमेदवार जे निवडून आले आहेत, अपेक्षा त्यांना 35 ते 40 होती, मात्र मराठी मतदारांनी म्हणा किंवा महाराष्ट्रातील जनतेने त्यांना साथ दिली नसेल। कदाचित काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते गेले,
म्हणून हिंदू मतं त्यांची कमी झाली असतील. पण मला असं वाटतं की ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात काहीसा कमजोर होत चाललाय. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने आपला पक्ष वाढवला, शिवसेना नावाचा हे वटवृक्ष वाढवलं, ते वटवृक्ष आज 3 तुकडे झाले. त्या वटवृक्षाचे एकीकडे राज ठाकरे, एकीकडे एकनाथ शिंदे, एकीकडे उद्धव ठाकरे. हे 3 वटवृक्ष, एक वटवृक्ष त्याचे झालेले 3 तुकडे. यामुळे शिवसेनेचेच अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रात 3 तुकडे झाले आणि त्याचा फायदा हा भाजपला झाला. आज भाजप, शिंदे आणि अजितदादा यांनी मोठी मुसंडी मारली महाराष्ट्रामध्ये. आता खरं काय खोटं काय कशा प्रकारे जनतेला विचारलं तर अनेक लोक असे म्हणतात की आम्हाला विश्वासच बसत नाही की 200च्या वर महायुतीला मिळतील, किंवा ज्या विरोधात लोकांमध्ये राग होता शिंदे आणि अजितदादा त्यांना एवढं मोठं यश मिळेल यावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास नाही. पण सर्वसामान्य जनतेनेच मतदान केलंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो जिता वही सिकंदर आहे, शेवटी जर उद्या विरोधकांनी आरोप केला तर विरोधक कुठे जाणार? पोलिसांकडे जाणार, निवडणूक आयोगाकडे जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार, कोणत्या यंत्रणेकडे जाणार? सर्व यंत्रणा या भाजप सोबत आहेत. त्यामुळे तिथे कुठेही त्यांना मदत मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी जो पराजय झालाय तो स्वीकार करायचा आणि विरोधी पक्षात बसून पुढच्या 5 वर्षाची तयारी करायची. पण त्यापेक्षा मला एक गोष्ट महत्वाची अशी वाटते की जर भाजपने जो प्रोपोगंडा केला, एक आहे तो सेफ आहे, हिंदू जागे झाले, मग एक आहे तो सेफ आहे, हे राज आणि उद्धवना कसं कळत नाही? तुमचे मतदार एकच आहेत, मराठी मतदार हे तुमचे आहेत, पण ते विभागले गेले आहेत कारण तुम्ही विभागले गेले आहेत. राज ठाकरे काम करतात तरी त्यांना मतदान होत नाही. उद्धव ठाकरे हिंदुत्व मराठीच्या नावाने बोलतात, सहानुभूतीची लाट आहे म्हणतात, तरी मराठी मतं त्यांना मिळत नाही. याचा अर्थ असाच आहे की आप बढ़ गए हो इसके लिए आप कट गए हो, आप एक नहीं हो इसके लिए आप सेफ नहीं हो. आणि म्हणून राज आणि उद्धव ठाकरे यांनी विचार करण्याची वेळ आली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी. उद्या जर उद्धव ठाकरे गटात फूट पडली, राज ठाकरेंच्या पक्षात फूट पडली आणि काही लोक शिंदेकडे निघून गेले, भाजपकडे निघून गेले तर आश्चर्य वाटायला नको. कारण जहाँ पे बोजा वहां पे सोजा ही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांची पद्धत असते. त्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाही. ठीक आहे, पराभव झालाय, पराभव स्वीकारा. पण येणाऱ्या आगामी पालिका निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक जे महत्वाचे आहेत तिथे जर राज आणि उद्धव आपले मतभेद, आपल्यातला संघर्ष, आपल्यातलं वैर हे विसरून एकत्र आले, एकत्र येणार नाही तसं शक्यता कमी आहे. कारण अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी इतकं नाही, पण अमित ठाकरेंनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचे कौटुंबिक वाद टोकाला पोहोचलेले, आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकत नाही. पण मराठी माणसाला असं वाटतं की एक आहे तो सेफ आहे. याप्रमाणे या दोघांनी एकत्र यायला हवं. एकत्र आले तर हे दोघं टिकतील, एकत्र आले नाही तर भाजप राज ठाकरेंची कामं करून देतील आणि त्यांना गोंजारत राहील आणि ठाकरे गटाला नख मारून आणखीन किती कमकुवत करता येईल याकडे लक्ष देतील. त्यामुळे मनसेला आणि उद्धव ठाकरे गटाला जर मुंबईसह महाराष्ट्र टिकायचं असेल तर एक आहे तो सेफ आहे हा मंत्र त्यांनाही लागू होतो. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा जय पराभव कशामुळे आणि कोणत्या कारणामुळे झाला याचं विश्लेषण घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.